हॅलो फ्रेंड्स. आजच्या या एम सी क्यू सेशनमध्ये आपण आता क्रिस्टल पॅकिंग या टॉपिकवरचे काही एम सी क्यूज घेणार आहोत. ठीक आहे. लास्ट 2 टॉपिकमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, त्यानंतर क्रिस्टलोग्राफी याच्यावरती एम सी क्यू घेतले. तर आजचा टॉपिक आहे आपला क्रिस्टल पॅकिंग. सो आपण बघितलं क्रिस्टलची पॅकिंग ज्यावेळेस होत असते, म्हणजे क्रिस्टल ज्यावेळेस तयार होत असतो त्यावेळेस युनिट सेलची अरेंजमेंट ही जर एका लाईनमध्ये होत असेल तर दॅट इज 1 डायमेन्शनल पॅकिंग, एका प्लेनमध्ये होत असेल तर 2 डायमेन्शनल पॅकिंग. त्यानंतर हे लेयर्स एकावर एक जर आपण कन्सिडर केले तर दॅट इज 3 डायमेन्शनल पॅकिंग. आणि मग त्यामध्ये परत स्पिअरवर स्पिअर येणं किंवा स्पिअर 2 स्पिअरच्या मध्ये स्पिअर येणं, अकॉर्डिंगली पॅकिंगचे आपण वेगवेगळे टाईप बघितले. तर त्यावरती बेसिकली एम सी क्यू असणार आहेत. तर पुस्तकामध्ये त्याची थिअरी दिलेली आहे. मी तुम्हाला नक्की सांगेल की हा सेशन बघितल्यानंतर ती थिअरी एकदा फॉलो करा आणि जे काही एम सी क्यूचं वर्कशीट मी पॅकेजमध्ये टाकेल ते रेफर करा. सो लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट एम सी क्यू. सी माझ्याकडे एक एम सी क्यू आहे जो एम्स एक्झाममध्ये विचारला होता. स्टेटमेंटमध्ये दिलेला आहे की झेड इज द नंबर ऑफ ॲटम्स इन द युनिट सेल. जर समजा झेड इज रिप्रेझेंटिंग नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेल. ठीक आहे. प्रश्न समजून घ्या मित्रांनो. झेड इज नंबर ऑफ ॲटम्स इन अ युनिट सेल that represents the closest packing sequence as ABC like this. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये पॅकिंग सिक्वेन्स काय आहे? ABC ह्या पद्धतीने. तर थोडक्यात हा पॅकिंग सिक्वेन्स आपल्याला समजलेला पाहिजे, मग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येईल. तर प्रश्न असा आहे मग, देन द नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हाईट्स इन द युनिट सेल इज इक्वल्स टू. म्हणजे थोडक्यात जर झेड इतके ॲटम त्या सबस्टन्सच्या युनिट सेलमध्ये असतील, क्रिस्टलची पॅकिंग एबीसी ह्या पद्धतीने होत असेल, तर एका युनिट सेलमध्ये टेट्राहेड्रल व्हाईट्स किती असतील? व्हाईट कोणता विचारला त्याने? टेट्राहेड्रल व्हाईट्स ची संख्या किती असेल? तुम्हाला इथं ऑप्शन दिलेला आहे. एक झेड इतकी असेल, दुसरा ऑप्शन आहे तुमचा 2Z इतकी असेल, तिसरा ऑप्शन आहे तुमचा Z/2 इतकी असेल आणि चौथा ऑप्शन आहे तुमचा Z/4 इतकी असेल. तर मित्रांनो याचा आन्सर आहे 2Z. त्याचं कारण आहे, इट इज अ स्टँडर्ड क्वेश्चन, का एबीसी टाईप पॅकिंग मध्ये नंबर ऑफ व्हाईट्स एका युनिट सेलमध्ये त्या युनिट सेलच्या नंबर ऑफ ॲटम्सच्या नंबर ऑफ पार्टिकल्सच्या दुप्पट तयार होतात. So this is to be remembered, right? So answer is 2Z. आता सिमिलर टाईप ऑफ क्वेश्चन मग आपल्याला अजून अपेक्षित कुठून असेल? जर पॅकिंगची स्टाईल बदलली, मग एबीसीच्या ऐवजी दुसरी स्टाईलची पॅकिंग आली, मग त्यासाठी आपण ते पॅकिंगच्या ज्या काही पद्धती आहे, किती प्रकारच्या पॅकिंग तिथं होऊ शकतात त्या स्टडी करणं गरजेचं आहे. सो मित्रांनो, सपोज ही एक लाईन आहे आणि या लाईनमध्ये आणखी आपण अशा लाईन जर जोडल्या तर विल गेट 2 डायमेन्शनल पॅकिंग लाईक दिस. आणि मग हे असे 2 डायमेन्शनल प्लेन एकावर एक रचले की आपल्याला 3 डायमेन्शनल पॅकिंग भेटेल. सो दिस इज बेसिकली फॉर 3 डायमेन्शनल पॅकिंग. मग आपण जर स्पिअरवर स्पिअर, समजा मी याला ए म्हटलं आणि दुसरी लाईन मी अशी घेतली लाईक दिस, म्हणजे 2 स्पिअरच्या मध्ये हा जो पोर्शन तयार होतोय लाईक दिस, याच्यामध्ये मी तिसरा स्पिअर ठेवला. मग आता मी जर याला बी म्हटलं आणि परत तिसऱ्या अरेंजमेंटमध्ये मी जर सी म्हणजे आणखी एक लेअर कन्सिडर करतोय, तर इन दॅट केस जे व्हाईट्स तयार होत आहेत, म्हणजे आता तिसरा लेअर कसा येईल मित्रांनो? याला आपण जर टॉप व्ह्यू मध्ये बघितलं तर तिसऱ्या लेअर मध्ये परत आपल्याला स्पिअर ठेवताना गॅप मध्ये ठेवावं लागेल लाईक दिस. समजा याला 2 डायमेन्शनली बघितलं तर मग अशा केसमध्ये आपल्याला व्हाईट्सची संख्या किती मिळतील? टेट्राहेड्रल व्हाईट्सची संख्या 2 टाइम्स झेड. थोडंसं 3 डायमेन्शनली तुम्ही ते इमॅजिन करून यू कॅन सॉल्व सच अ टाईप ऑफ एमसीक्यू. त्यानंतर आपल्याकडे दुसरा एमसीक्यू सेम पॅकिंग वर आहे. तो आपल्या एमसीक्यूची स्टेटमेंट मी वाचतो तुमच्यासाठी. सी एमसीक्यू आहे, द क्लोज पॅकिंग एबीसी रिप्रेझेंट द ऑर्डर ऑफ. ठीक आहे. समजा क्लोज पॅकिंग आहे एबीसी लाईक दिस. तर हे काय रिप्रेझेंट करतं? ऑप्शन ए बॉडी सेंटर्ड क्युबिक पॅकिंग, then option B face centered cubic packing, option C simple cubic packing,
आणि ऑप्शन डी हेक्झॅगोनल क्युबिक क्लोज पॅकिंग. म्हणजे बीसीसी रिप्रेझेंट करताय का एफसीसी रिप्रेझेंट करताय का सिंपल क्युबिक का हेक्झॅगोनल. सो आवर आन्सर इज ऑप्शन बी, इट रिप्रेझेंट्स फेस सेंटर्ड क्युबिक. ठीक आहे. समजा जर पॅकिंग एबीसी स्टाईलने असेल तर युनिट सेल कोणती तयार होईल तुमची? फेस सेंटर्ड क्युबिक सेल. ठीक आहे. ऑप्शन मध्ये जो तुम्हाला इतर क्युबिक सेलचे नाव देईल तुम्हाला त्याचं ओळखायचं आहे फेस सेंटर्ड क्युबिक सेल. ठीक आहे. ह्या पद्धतीने तुम्ही आन्सर देऊ शकता. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, जर अरेंजमेंट एबीसी परत त्याच टाईपचे असेल तर मग आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. ऑक्टाहेड्रल क्लोज पॅकिंग होईल तयार, हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग होईल तयार, त्यानंतर टेट्रागोनल क्लोज पॅकिंग तयार होऊ शकते आणि ऑप्शन डी दिलेला आहे आपल्याकडे क्युबिक क्लोज पॅकिंग होऊ शकते. ठीक आहे मित्रांनो, हा प्रश्न कसा बदललाय पहा. सी त्याने सेम क्वेश्चन दिलाय. आता अगोदरचा क्वेश्चन मी परत एकदा घेतो त्यासाठी. समजा एबीसी पॅकिंग असेल तर ऑप्शन विचारले होते त्याने काही युनिट सेल विल बी किंवा द ऑर्डर विल बी बॉडी सेंटर क्युबिक सेल, देन ऑप्शन बी इज फेस सेंटर क्युबिक सेल, then option C is simple cubic cell and option D is hexagonal close packed cubic cell. So SCP, SC, FCC, BCC. मग आपण FCC निवडला. आता हा स्टेटमेंट त्यांनी तीच ठेवली. जर पॅकिंग अशी असेल तर मग ऑप्शन काय दिले त्यांनी दुसऱ्या एमसीक्यू साठी? ऑप्शन ए दिलाय त्याने इट रिप्रेझेंट ऑक्टाहेड्रल क्लोज पॅकिंग. ऑक्टाहेड्रल क्लोज पॅकिंग. ठीक आहे, हे रिप्रेझेंट करतो. त्यानंतर बी ऑप्शन दिलेला आहे त्याने हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग एचसीपी. सी ऑप्शन दिलेला आहे त्याने टेट्रागोनल क्लोज पॅकिंग आणि डी ऑप्शन दिलाय त्याने क्युबिक क्लोज पॅकिंग. सो आपण इथं राईट आन्सर काय सिलेक्ट करायला पाहिजे? क्युबिक क्लोज पॅकिंग. कारण आता जरी एफसीसी असा स्पेसिफिकली शब्द नाही बट इट इज क्युबिक, फेस सेंटर्ड क्युबिक. मग आता हा याच्यामध्ये ऑक्टा, टेट्रा, these are not representing your cube, so here cube is represented by this option only, so the answer is CCP. हा एका परीक्षेला विचारलेला एमसीक्यू आहे, गडबडून जायची गरज नाही. फक्त लक्षात काय ठेवायचं का एबीसी अरेंजमेंट जर असेल तर एबीसी अरेंजमेंट मध्ये आपल्याला जी काही क्रिस्टल, जे काही युनिट सेल मिळणार आहे दॅट विल बी अवर क्यूब आणि त्यातले त्यात तो कुठला क्यूब असेल? फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये वाईड कोणता तयार होणार आहे? टेट्राहेड्रल. नंबर ऑफ वाईड्स किती असायला पाहिजे? तर ट्वाइस द नंबर ऑफ ॲटम. ठीक आहे, नंबर ऑफ पार्टिकल. मग आता फेस सेंटर मध्ये नंबर ऑफ पार्टिकल किती आहे? मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट काढून देतो. मग इम्पॉर्टंट पॉइंट्स अबाउट एबीसी पॅकिंग. ठीक आहे. पहिला, it forms cubic unit cell. ठीक आहे, युनिट सेलचा आकार कसा असेल? क्युबिक असेल. दुसरा, इट इज फेस सेंटर्ड, दॅट इज शॉर्ट फॉर्म मध्ये एफसीसी. तिसरा, इट कंटेन्स 2Z वाइड्सची संख्या किती असेल? 2 times Z, where Z is number of particles, that is atoms, ions or molecules, whatever. त्यानंतर चौथा, वाइड इज टेट्राहेड्रल. ठीक आहे. सो दीज आर ऑल इम्पॉर्टंट पॉइंट्स विच शुड बी रिमेंबर्ड अबाउट एबीसी पॅकिंग. याच्यावरच एमसीक्यू येईल. जर एमएसटी सीईटी एमसीक्यू आला तर याच्यावरच येईल. ठीक आहे. याच्याशी रिलेटेड अजून 1-2 पॉईंट मिळतील आपल्याला, पण त्याच्या बाहेर एमसीक्यू जाणार नाही, बिलीव्ह मी. ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू कॅन अंडरस्टँड द एबीसी. सो आता मी तुम्हाला एक सजेस्ट करेन, थोडासा ॲनिमेटेड व्हिडिओ बघून एबीसीची तुम्ही पॅकिंग बघू शकता. ठीक आहे. आवर नेक्स्ट क्वेश्चन इज द नंबर ऑफ क्लोज नेबर इन अ बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस ऑफ आयडेंटिकल स्पियर इज. प्रश्न परत आहे का? द नंबर ऑफ क्लोज नेबर इन बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस ऑफ आयडेंटिकल स्पियर. म्हणजे बीसीसी मध्ये नंबर ऑफ नेबर्स किती असतात?
ऑप्शन आहेत आपल्याकडे. ऑप्शन ए दिलेला आहे त्याने 8, ऑप्शन बी दिला आहे त्याने 6, ऑप्शन सी दिला आहे त्याने 4 आणि ऑप्शन डी दिलेला आहे त्याने 2. प्रश्न परत आहे का? The number of close neighbor in body centered cubic lattice of identical sphere is 8, 6, 4 and 2. So its answer काय थोडक्यात is asking about the coordination number. So it is 8. याचा ऑप्शन किती? 8. BCC ला शेजारी किती असतात? 8. ध्यानात ठेवायचं. Now next question is the number of equidistant oppositely charged ion in sodium chloride crystal is. प्रश्न पुन्हा आहे का? द नंबर ऑफ इक्विडिस्टंट अपोजिटली चार्ज आयन इन सोडियम क्लोराइड इज. परत ऑप्शन आहेत 8, 6, 4, 2. सोडियम क्लोराइड मध्ये इक्वल डिस्टन्सवर अपोजिटली चार्ज आयन किती असतील? सो याचा आन्सर आहे इट इज 6:6. दॅट मीन्स इट इज 6. ठीक आहे. एक्सप्लेनेशन काय पहा. इन रॉक सॉल्ट स्ट्रक्चर द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ NaCl is 6:6. मीन्स इट इज 6. रॉक स्टॉल म्हणजे त्याच्या सॉलिड अवस्थेमध्ये मिठाचा जो खडा म्हणतो आपण त्या ठिकाणी त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 6. इट इज अगेन आस्किंग वन ऑफ द स्टेट एक्झाम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे Na and Mg सोडियम अँड मॅग्नेशियम crystallizes in BCC and FCC crystals respectively. So Na crystallizes to BCC and Mg crystallizes to FCC respectively. Then the number of atoms of Na and Mg present in the unit cell of their respective crystal is. तर त्याच्या क्रिस्टल मध्ये Na चे किती ॲटम्स असतील आणि Mg चे किती ॲटम्स असतील? मित्रांनो BCC मध्ये आपण बघितलं टोटल नंबर ऑफ ॲटम्स आर 2. And FCC मध्ये we have seen total number of atoms are 4. So the option given are A option is 4 and 2, then B option is 9 and 14, then C option is तुमचा 14 and 9 and D option is तुमचा 2 and 4. So याचा आन्सर आहे C. आपण तोच फॉर्म्युला वापरला. 2 and 4 इज आवर राईट आन्सर. बेसिकली आन्सर इज 2 and 4. कारण याच्यात 2 इन्क्लूड करतो, याच्यात तो किती इन्क्लूड करतो? 4. हा 2 कसा तयार होईल? 1/8 इंटू 8 कॉर्नरचे आणि प्लस बॉडीचं 1 आणि इथं 1/8 इंटू 8 कॉर्नरचे प्लस 1/2 इंटू 6. अशा पद्धतीने इथे 4 तयार होतील आणि इथे 2 तयार होतील. सो बेसिक आपण जे सुरुवातीला शिकलो होतो. ठीक आहे. बट स्टील दिस क्वेश्चन वॉज आस्क्ड इन AIEEE एक्झाम. ठीक आहे. एनिवे पुढचा क्वेश्चन आहे एन AB2 स्ट्रक्चर इज फाउंड इन. AB2 हे असं स्ट्रक्चर कशामध्ये आढळतं? सो इट इज फाउंड इन, इथं ऑप्शन दिलेत तुम्हाला. NaCl मध्ये आढळतं. दुसरा ऑप्शन आहे Al2O3 मध्ये आढळतं. एक्झाम्पल मित्रांनो. तिसरा ऑप्शन आहे आपल्याकडे CaF2 मध्ये आढळतं आणि फोर्थ ऑप्शन इज N2O मध्ये आढळतं. सो AB2 हे स्ट्रक्चर आपल्याला कशामध्ये आढळतं हे हा प्रश्न आहे. सो AB2 स्ट्रक्चर म्हणजे आपल्याला कसं लिहिता येईल? सी दिस इज AB अशी अरेंजमेंट आपण लिहित असतो बेसिकली आयनिक सॉलिड साठी. ठीक आहे. सो दिस इज आयनिक सॉलिड, डोंट फॉरगेट दॅट. आपण जर याला फोडला ना AB2 ला तर हा काय होईल? तर B चे 2 ॲटम्स आहे ना. याला आपण पॉझिटिव्ह पार्ट म्हणलेले आहे आणि B ला काय म्हणलं आपण? निगेटिव्ह पार्ट. तर त्या हिशोबाने हा काय होईल? A2 प्लस आणि हा काय होईल? B1 मायनस. म्हणजे त्याच्यावर चार्ज किती राहील? 1 निगेटिव्ह चार्ज आणि याच्यावर 2 पॉझिटिव्ह चार्ज. सो दॅट AB2 विल फॉर्म. मग आता 2 जर पॉझिटिव्ह आयन आहेत आणि एक जर आयन सॉरी आपल्याला इथं हा 2 प्लस घेतला म्हणजे याचे 2 घ्यावं लागतील. सो दॅट हे मॅच होतील निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ठीक आहे. मग एक आयन पॉझिटिव्ह आहे 2 आयन निगेटिव्ह. आता लेट अस चेक द स्ट्रक्चर. इथं एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह म्हणजे हा नाही. इथं 2 पॉझिटिव्ह आहे
हे 3 निगेटिव्ह होतात, म्हणजे हा पण नाही. N2O मध्ये हा पण नाही होणार. मग आपल्याला उरला काय ऑप्शन CaF2 मध्ये. CaF2 मध्ये Ca2 प्लस हा एक येईल आणि F वर फ्लोरीनवर एक मायनस चार्ज असतो म्हणून ट्वाइस ऑफ F मायनस. म्हणजे ही अरेंजमेंट मी जर फोडली CaF2 so it will look like Ca2 plus twice of F minus. So the right option is C option. So this is important MCQ. ठीक आहे. स्ट्रक्चर पहा कसं आहे. जर ए बी स्ट्रक्चर असेल तर याला असं फोडता येईल A प्लस प्लस बी मायनस. AB2 स्ट्रक्चर असेल तर A2 प्लस प्लस ट्वाइस ऑफ बी मायनस. याच्यावरून आपण डिसाइड करायचं विच टाइप ऑफ स्ट्रक्चर दॅट पर्टिक्युलर सॉलिड विल हॅव. आपण हे फक्त वापरतो कशाच्या बाबतीत, आयनिक सॉलिडच्या बाबतीत. सो दिस कॅन बी युअर नीट क्वेश्चन. सो हा नीट लेवलचा क्वेश्चन आहे. इट वॉज आस्किंग एम्स एक्झाम बिफोर. आता फक्त एक्झाम्पल बदलून कंपाऊंड बदलून द सेम क्वेश्चन्स कॅन बी आज. कन्सेप्ट लक्षात ठेवायचं का ह्याची स्प्लिटिंग करायची. ठीक आहे. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज पोटॅशियम क्रिस्टलाइजेस विथ. थेरी क्वेश्चन आहे. पोटॅशियम ज्यावेळेस क्रिस्टलाइज होतो, पोटॅशियमचा फॉर्म्युला काय के. ज्यावेळेस तो क्रिस्टलाइज होतो त्यावेळेस कुठल्या प्रकारची सेल तयार होईल. त्याने सांगितलंय ऑप्शन ए मध्ये फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिस मध्ये तो क्रिस्टलाइज होईल. बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस मध्ये तो क्रिस्टलाइज होईल. त्यानंतर सिंपल क्युबिक लॅटिस मध्ये क्रिस्टलाइज होऊ शकतो. आणि ऑप्शन डी आहे ऑर्थोरॉम्बिक लॅटिस मध्ये तो क्रिस्टलाइज होईल. ठीक आहे. हा क्वेश्चन 2 वेगवेगळ्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे का पोटॅशियमचं क्रिस्टलायझेशन झाल्यानंतर नेमकी कुठल्या प्रकारचा आपल्याला पोटॅशियम के हा ज्यावेळेस क्रिस्टलाइन होईल त्यावेळेस तो तयार करेल बॉडी सेंटर्ड क्युबिक सेल. थोडक्यात पोटॅशियमची क्युबिक सेल कशी असते, बॉडी सेंटर्ड क्युबिक सेल. ठीक आहे. म्हणजेच ऍडिशनल पॉइंट काय शिकता येईल का बॉडी सेंटर्ड क्युबिक सेलमध्ये किंवा पोटॅशियमच्या एका युनिट सेलमध्ये किती पोटॅशियमचे ॲटम असतील. तर सिंपल आहे मित्रांनो. पोटॅशियमच्या एका युनिट सेलमध्ये सिन्स इट इज बॉडी सेंटर 2 ॲटम अकोमोडेट झाले असतील. सो नंबर ऑफ पोटॅशियम ॲटम इन अ पोटॅशियम युनिट सेल इज इक्वल टू 2. हा एक ॲडिशनल MCQ मिळतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इज इफ द नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल per unit in a crystal is 2, then the structure of crystal is. The number of atom per unit cell is 2, then the crystal must be body centered. मी आता सांगितलेलं तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज द इंटर मेटॅलिक कंपाऊंड LiAg. त्याने शब्द काय वापरला, द इंटर मेटॅलिक कंपाऊंड LiAg म्हणजे लिथियम आणि सिल्वर पासून तयार झालेला कंपाऊंड क्रिस्टलाइजेस इन क्युबिक लॅटिस. ठीक आहे. इन्फॉर्मेशन काय दिली ती समजून घ्या मित्रांनो. एक इंट्रा ॲटॉमिक कंपाऊंड आहे LiAg. Li is for lithium, Ag is for silver. When it crystallizes in what? In a cubic lattice. त्याचं काय तयार होतो, क्युबिक लॅटिस. एक युनिट सेल कशी तयार होती आहे, क्युबिक लॅटिस मध्ये. देन क्वेश्चन इज इन विच बोथ लिथियम अँड सिल्वर हॅव कॉर्डिनेशन नंबर ऑफ 8. ज्यामध्ये दोघांचा कॉर्डिनेशन नंबर किती येतोय, 8 येतोय. म्हणजे लिथियम ॲज टू सिल्वर हा 8 लोकांना टच करतोय. सो इन दॅट केस द क्रिस्टल क्लास इज, तो क्रिस्टल कुठल्या प्रकारचा असू शकतो. इज इट सिंपल क्यूब, इज इट सिंपल क्यूब दॅट इज SC. देन इज इट बॉडी सेंटर क्यूब, तो BCC आहे का. त्यानंतर ऑप्शन सी इज इट फेस सेंटर क्यूब और नन ऑफ दीज. सो आता आपण मगाशी बघितलं कोऑर्डिनेशन नंबर 8 कधी येईल मित्रांनो. आता याच्यात प्रश्न समजून घ्या. तो अशा प्रकारचे प्रश्न तयार करू शकतो. हा इंटरमेटॅलिक सॉलिड आहे, लिथियम आणि सिल्वर एकत्र करून बनवला आपण. याच्यामध्ये लिथियम आणि सिल्वरचा कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला दिला जाईल. जो तो 8 असेल तर तयार होणारी सेल ती क्युबिक आहे. त्याने ऑलरेडी सांगितलंय. पण क्युबिक मध्ये आपल्याला 3 प्रकार आहेत, जे 3ही इथं त्याने दिलेत. तर याच्यापैकी कोणती असेल का याच्यापैकी कोणतीच नसेल, हा निर्णय घ्यायचा. दॅट इज युअर MCQ पॉईंट. सो हाऊ टू डिसाइड दिस देन. सी याने उत्तर काय सांगितले पहा. इन बॉडी सेंटर क्युबिक each atom or ion has a coordination number of 8. That we have already seen in earlier MCQ.
म्हणजे अशी कोणती क्युबिक सेल आहे याच्यामध्ये, सी याच्यात कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, याच्यात कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, याच्यात कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, हे तुम्हाला कळलं तर इझिली यू कॅन फाइंड आउट द आन्सर. ठीक आहे. आता याच्यामध्ये आवर आन्सर इज बॉडी सेंटर बिकॉज द कोऑर्डिनेशन नंबर इज 8. त्या सेलचा कोऑर्डिनेशन नंबर लक्षात ठेवला की यू कॅन इझिली आयडेंटिफाय दिस. सो दिस इज अगेन वन ऑफ द गुड MCQ विच वॉज आस्किंग CBSE PMT अर्लियर. ठीक आहे. द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल साइट्स पर स्पियर इन FCC स्ट्रक्चर इज. ऑक्टाहेड्रल साइट्स पर स्पियर FCC स्ट्रक्चर मध्ये किती असतील? प्रश्न समजून घ्या मित्रांनो. सी ऑप्शन इज 8, 4, 2 and 1. ठीक आहे. प्रश्न काय आहे? नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल साइट्स इन FCC. ऑप्शन ए इज 8, ऑप्शन बी इज काय दिलेला त्याने 4, C is 2 and D is 1. सो बेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर मध्ये पर स्पियरला जर आपण ऑक्टाहेड्रल साइट जर विचार केला तर किती असतील असा प्रश्न होता. याचं उत्तर आहे द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल साइट्स पर स्पियर इन FCC इज 1. याचं उत्तर काय आहे 1. मग ते 1 कसं आलं त्यासाठी काय फंडा वापरला त्याने इथं आपल्याला दिलंय पहा. नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल साइट्स इज इक्वल टू नंबर ऑफ स्पियर इन द पॅकिंग. नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल साइट इज इक्वल टू काय असतं? नंबर ऑफ स्पियर इन अ पॅकिंग. आता समजा त्याने आपल्याला जो क्वेश्चन दिलेला होता ऑक्टाहेड्रल साइट्स इज इक्वल टू नंबर ऑफ स्पियर इन अ पॅकिंग जर असेल तर या ठिकाणी नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल साइट पर स्पियर इन FCC स्ट्रक्चर त्यांनी किती घेतलंय 1 घेतलेलं आहे. ठीक आहे. बट देन formula is telling something else. Number of octahedral sites is equal to number of sphere in packing. Okay, I will again tell you this MCQ. I think there is something wrong. Let me check. Then I will explain. ठीक आहे. आपण नेक्स्ट MCQ बघू. तर काही MCQs एक्झाम्पल बेस आहे. Like an example of fluoride structure is, an example of body cube is. 4 ऑप्शन दिले तुम्हाला तो ओळखता आला पाहिजे. Then hexagonal close packing arrangement of ions is described as. आता हेक्सागोनल पॅकिंग कशी डिस्क्राइब करतो? ठीक आहे मित्रांनो. क्वेश्चन काय पहा. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग is described as. ऑप्शन ए त्याने काय दिलाय ABC, ABA. ऑप्शन बी दिलेला आहे त्याने ABC, ABC. ऑप्शन सी दिलाय AB, ABA. आणि ऑप्शन डी दिलेला आहे त्याने आपल्याला ABBAB. तर याच्यापैकी हेक्सागोनल क्लोज पॅकिंग साठी कोणता आपण अलोकेट करू शकतो? ठीक आहे. हेक्सागोनल क्लोज पॅक अरेंजमेंट ऑफ आयन इज डिस्क्राइब एज असा MCQ होता. सो ABAB दिस अरेंजमेंट ABAB दिस अरेंजमेंट शोज द हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. कारण आपण सुरुवातीला बघितली होती ABC दॅट वी हॅव ऑलरेडी रिटन द इम्पॉर्टंट पॉइंट्स. सो हियर आन्सर इज ABAB. थोडक्यात ABAB अशी जर पॅकिंग असेल इट इज हेक्सागोनल क्लोज पॅकिंग HCP. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. देन एक प्रश्न आहे मित्रांनो. इन विच ऑफ द फॉलोइंग क्रिस्टल अल्टरनेट टेट्राहेड्रल व्हॉइड्स आर ऑक्युपाइड. मी प्रश्न तुमच्यासाठी लिहितो. इट इज गुड क्वेश्चन ऍक्च्युली. इन which of the following crystal alternate व्हाईटचं नाव दिलंय त्याने टेट्राहेड्रल
tetrahedral voids are occupied. Voids are occupied. ठीक आहे. ऑप्शन ए दिलेला आहे त्याने NaCl, ऑप्शन बी दिलाय त्याने ZnS, ऑप्शन सी दिलाय त्याने CaF2 आणि ऑप्शन डी इज गिवन टू यू Na2O. ठीक आहे. सो मित्रांनो, प्रश्न असा आहे का या चौघांपैकी कोणत्या क्रिस्टलमध्ये अल्टरनेट टेट्राहेड्रल व्हाईट्स आर ऑक्युपाइड. हा क्वेश्चन IIT ला विचारलेला आहे. हा वाटतो तितका सोपा क्वेश्चन नाही, नॉलेज बेस लागतो. तो असेल तर आपल्याला उत्तर देता येईल. से आता त्याचं उत्तर आहे ZnS. याचं उत्तर काय आहे? ZnS. ZnS क्रिस्टलमध्ये तुम्हाला अल्टरनेट टेट्राहेड्रल व्हाईट्स ऑक्युपाय झालेले दिसतील. त्याचं कारण आहे का ZnS मध्ये जी अरेंजमेंट दिलेली आहे, सी इन ZnS स्ट्रक्चर सल्फाइड आयन्स ऑक्युपाय ऑल FCC लॅटिस पॉइंट. ZnSच्या स्ट्रक्चरमध्ये हा जो सल्फरचा आयन आहे S, तो काय करतो? निगेटिव्ह आयन येतो, तो लॅटिस पॉइंट. बेसिकली ZnS हॅज FCC स्ट्रक्चर. मग लॅटिस पॉइंटला कोण जातं? सल्फर आयन जातो आणि Zn2+ आयन्स आर प्रेझेंट इन अल्टरनेट टेट्राहेड्रल व्हाईट्स. आणि मग तुमचा झिंक जो आहे तो अल्टरनेट टेट्राहेड्रल व्हाईट्स मध्ये प्रेझेंट राहतो. सो दिस इज हाऊ यू कॅन रिमेंबर द क्वेश्चन. सो अशा टाईपचे क्वेश्चन JEE मेन्स मध्ये एक्सपेक्ट करू शकतो आपण. देन आणखी काही चांगले क्वेश्चन आहेत मित्रांनो. एक MST CETचा क्वेश्चन घेऊ आपण. हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग इज फाउंड इन द क्रिस्टल लॅटिस ऑफ. प्रश्न काय विचारला? हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग इज फाउंड इन द क्रिस्टल ऑफ. ऑप्शन Na, Mg, ॲल्युमिनियम अँड नन ऑफ दिस. ऑप्शन काय दिले? Na, देन Mg, देन ॲल्युमिनियम आणि नन. याच्यापैकी कशामध्ये हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग तुम्हाला सापडते? अगेन इट इज सिमिलर टाइप ऑफ क्वेश्चन. आपल्याला स्ट्रक्चरवरून लक्षात ठेवायचं. सी कॉर्डिनेशन नंबर किती आहे? HCPचा कॉर्डिनेशन नंबर आहे 12 आणि कॉर्डिनेशन नंबर काय आहे? Mgचा, दॅट इज ऑल्सो 12, दॅट इज ऑल्सो 12. सो याचा ऑप्शन काय येईल? Mg. लक्षात घ्या. आता इथं कन्फ्यूज व्हायची गरज नाही. तुम्हाला कॉर्डिनेशन नंबरवरून हे उत्तर काढता येईल. कॉर्डिनेशन नंबर ऑफ सेल इज इक्वल्स टू coordination number of the element or the substance given, element particularly. लक्षात ठेवा. पण काय वापरला त्याने? कोऑर्डिनेशन नंबर इन HCP, हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग मध्ये कोऑर्डिनेशन नंबर आहे 12 and the same coordination number is there in Mg, therefore the answer is Mg. ठीक आहे. So this is about crystal packing. So आणखी काही MCQs I have put there in the package in PDF. So तुम्ही ती डाउनलोड करून सॉल्व करा. You will also find MCQs in online worksheet. So I am also updating the online practice MCQs so that you can solve it on your mobile. ठीक है. Now we'll see the MCQs on mathematical analysis of cubic system. ठीक है. Next topic is mathematical analysis of क्यूबिक सिस्टीम. मित्रांनो, आपल्याला नवीन सिलेबस प्रमाणे क्यूबिक सिस्टीम दिलेली अभ्यास करायला फक्त. त्यामुळं क्यूबिक सिस्टीमच्या संदर्भात आता मॅथमॅटिकल फॉर्म्युले आपल्या पुस्तकात 2-3 आलेले आहेत. मी लेक्चरमध्ये ते ऑलरेडी तुम्हाला समजून सांगितले. त्याच्यावरती पॉसिबल MCQs कसे असू शकतात हे आपण इथं पाहू. ठीक आहे. तर आता एक पहिला MCQ आहे का फॉर्म्युला फॉर डिटर्मिनेशन ऑफ डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज. युनिट सेलची डेन्सिटी डिटरमाइन करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत त्याने. तुमचा पहिला ऑप्शन आहे, ए ऑप्शन इज A³ इंटू Na डिवाइडेड बाय N इंटू M ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ऑप्शन बी इज गिवन N इंटू M डिवाइडेड बाय
A cube into Na, gram per centimeter cube. Option C is A cube m divided by n into Na, gram per centimeter cube. And option D is m into Na divided by A cube into n, gram per centimeter cube. So you have to select the right formula. ठीक आहे. तर मित्रांनो आपण थोडंसं बॅक जाऊ टॉपिक कडे, ज्या ठिकाणी आपण डेन्सिटी ऑफ युनिट सेल बघितलं होतं. पुस्तकामध्ये आपण कसा फॉर्म्युला डिटरमाइन केलेला आहे का डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज n into m डिवाइडेड बाय, आपल्याकडे फॉर्म्युला होता डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज n into m डिवाइडेड बाय a cube into Na. ठीक आहे. हियर स्मॉल n च्या ऐवजी आपण त्यांनी कॅपिटल N घेतला. नंबर ऑफ पार्टिकल्स इन द गिवन क्रिस्टल. m is its smaller mass and n is Avogadro number. A is एज लेंथ. तर याच्याशी मॅच होणारा फॉर्म्युला कुठे दिसतोय तुम्हाला इथं मित्रांनो? सो इट इज हियर n into m divided by a cube into Na. So this is your right option. Density of unit cell can be find out by using this formula. आता हा सिंपल MCQ होता. हा MCQ मी घेण्याचं कारण सांगतो का आपल्याला फॉर्म्युला पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे. फॉर्म्युला मिळाला, आता या फॉर्म्युल्यावर आधारित आपल्याला बरेचसे MCQ सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. मग आता जर समजा परीक्षेला ऐन वेळेला तुम्हाला हे आठवलं नाही तर अल्टरनेटिव्ह काय मित्रांनो? अल्टरनेटिव्ह आहे तुमच्याकडं मास ऑफ डेन्सिटी काय असते? मास ऑफ युनिट सेल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मग आता मास ऑफ युनिट सेल कसं घेणार आहे? वी नो डेन्सिटी इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल विच इज m into n, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स इन द युनिट सेल इंटू मास ऑफ इच पार्टिकल n into m आणि डिवाइडेड बाय आपल्याला काय लिहिता येईल मग? A क्यूब. ठीक आहे. A क्यूब. मग आता आपण इथं हा जो m आहे याला आपण रिप्लेस करून मोलर मासच्या टर्म मध्ये घेऊन वी कॅन इझिली रीच अप टू दिस फॉर्म्युला. फॉर दॅट यू कॅन गो थ्रू द टेक्स्ट बुक पेज नंबर 8 वर त्याची थिअरी दिलेली आहे. ठीक आहे. नाउ लेट अस अंडरस्टँड द सेकंड क्वेश्चन. पोटॅशियम फ्लोराइड हॅज NaCl टाइप स्ट्रक्चर. ठीक आहे. क्वेश्चन समजून घ्या का पोटॅशियम फ्लोराइड हॅज NaCl टाइप स्ट्रक्चर. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन K प्लस and F minus ions if the cell age is a centimeter. ठीक है. Kf has NaCl type structure. Then distance between K plus and F minus ions if age length is 8. ऑप्शन काय काय पण आपल्याकडे? ऑप्शन ए इज ट्वाइस ऑफ ए, ऑप्शन बी इज a by 2, ऑप्शन सी इज 4a and ऑप्शन डी इज a by 4. ठीक है. So you have to select the right option. See, then is the distance between K plus and F minus is 1 by 2 length of unit cell घेतलेले. So answer is B. It is 1 by 2 length of unit cell. But then what is the basis to determine this? ठीक है ना. याच्यासाठी बेसिस काय घेतलं त्याने? Why did he selected A by 2? So we have to reach up to that formula. So let me search for you if there is some alternative. So मित्रांनो आपल्याला त्याच्यासाठी so we can always refer the earlier MCQs wherein we have used
आपण एक MCQ घेतला होता. त्या MCQ मध्ये वी हॅव डिस्कस अबाउट NaCl. NaCl, unit cell of NaCl. ठीक है, दिस इज क्वाइट इम्पॉर्टंट. प्रश्न समजून घ्या. आन्सर इज A/2. सी KF has NaCl type structure. Then the distance between is K plus and F minus. See, distance between two. See, if this is K plus and see, if we consider NaCl has FCC structure, then it should have same KF will have same structure, and in that case, see H point ला सगळे आयन H पॉइंटला येणार नाही सारखे. सो त्या हिशोबाने उत्तर द्यावं लागेल. व्हॉट विल डू, विल टेक वन मोर सच MCQ, देन वी कॅन कम टू द कन्क्लूजन. ठीक आहे. सो एनिवे द आन्सर इज A/2. इट मे हॅव सम मोर MCQs ऑन दॅट. An element occurring in BCC structure has 12.08 into 10 raised to 23 unit cells. The total number of atoms of the element in these cells will be. Question समजून घ्या. An element occurring in BCC structure. Information काय दिली मित्रांनो? The element is occurring in BCC structure has 12.08. Number of unit cells is given. Number of unit cells that is given 12.08 into 10 raised to 23. ठीक आहे. एक इलेमेंट BCC स्ट्रक्चर मध्ये आपल्याला सापडतोय. त्याच्यात नंबर ऑफ युनिट सेलची संख्या दिली 12.08 into 10 raised to 23. द टोटल नंबर ऑफ ॲटम्स द इलेमेंट इन दिस सेल विल बी. मग आता टोटल नंबर ऑफ ॲटम याच्यात किती असतील? सिंपल क्वेश्चन मित्रांनो. सी सिन्स इट इज BCC, द नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल इन BCC इज, we know it is 2. Now we have 12.08 into 10 raised to 23 cells multiplied by 2. You get 12.08 multiplied by 2. So it is 24.16. So it should be 24.16 into 10 raised to 23. So this should be your answer. तर ऑप्शन काय दिलेले पहा. ऑप्शन ए इज 24.16 into 10 raised to 23, 36.18 into 10 raised to 23, 6.04 into 10 raised to 23, 12.08 into 10 raised to 23. So right answer is A, since there are 2 atoms per unit cell. आपण फक्त मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. MCQ तसा सोपा होता. इट इज अगेन MHT CET टाइप MCQ. Then see, we have one question. हे फक्त याच्यात सिलेक्टेड क्वेश्चन घेतो मित्रांनो, सो दॅट यू कॅन हॅव जजमेंट फॉर ऑल इंडिया एंट्रन्स. क्वेश्चन काय पहा. CSBr crystal has BCC structure. It has age length of 4.3 angstrom. CSBr कंपाऊंड काय दिला त्याने? CSBr दिलाय. CSBr. The structure is BCC structure. स्ट्रक्चर कसं आहे त्याच्या क्रिस्टलचं BCC आहे. एज लेंथ इज गिवन टू यू 4.3 angstrom. Then the shortest inter-ionic distance between CS plus and Br minus is. CS plus and Br minus मधलं काय विचारलं? डिस्टन्स. Shortest inter-ionic distance. Option A is 1.86 angstrom. Option B is 3.72. Option C is 4.3 and option D is 7.5.
44 अँगस्ट्रॉम. ठीक आहे मित्रांनो. आता CSBR, आता तो हा MCQ मी का घेतला त्याचं रिझन सांगतो. सिमिलर MCQ वॉज आस्क इन नीट एक्झाम ऑल्सो. आपण नीटचे सेपरेट काही MCQ घेणार, त्यात मी परत आठवण करून देईन. त्याने आपल्याला कंपाऊंडचं नाव दिलं, क्रिस्टलचं स्ट्रक्चर दिलं आणि एक इन्फॉर्मेशन म्हणून एज लेंथ दिली. नाउ युजिंग this information we have to decide the distance between these two ions. So there must be some relation for that, and the relation is the closest approach in BCC is 1/2 of the body diagonal. ठीक आहे. BCC मध्ये सी फॉर्म्युला लक्षात ठेवा. क्लोजेस्ट डिस्टन्स म्हणा किंवा अप्रोच म्हणा इन BCC is always 1/2 into length of solid diagonal. See, this is your BCC. हा इथे एक आयन, इथे एक आयन आहे आणि इथं मध्ये एक आयन असतो. हा जर सॉलिड डायगोनल घेतला तर याचे निम्म अंतर म्हणजे क्लोजेस्ट डिस्टन्स बिटवीन टू आयन्स. रिमेंबर दॅट. मग आता हा सॉलिड डायगोनल कसा काढायचा, डायरेक्ट शॉर्टकट सांगतो. क्यूबचा सॉलिड डायगोनल असतो √3 टाइम्स इट्स एज. द सॉलिड डायगोनल ऑफ क्यूब इज √3 टाइम्स इट्स एज. So it will become 1/2 into √3 times a. Now we have to just put formula here. So that closest distance is 1/2 into √3 into a is given to us, that is 4.3. आता हा भागाकार तुम्ही करून घ्या. It will be 3.72 angstrom. हा किती? 3.72. So the right answer is 3.72. So this is again important MCQ. ठीक आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चरचं थोडंसं आयडिया आलेली पाहिजे. दिस इज हाऊ यू कॅन डिटरमाइन द क्लोजेस्ट डिस्टन्स बिटवीन. अँड गुड न्यूज इज दिस MCQ वॉज आस्क इन मेन्स. सो यू कॅन एक्सपेक्ट सच अ टाइप ऑफ MCQs इन मेन्स ऑल्सो. सो इट्स व्हेरी सिम्पल. अगेन मॅथमॅटिकल अनालिसिसमध्ये ओके, इफ आय आस्क सेम क्वेश्चन इन डिफरंट फॉर्म लाईक इंटर-atomic distance for cesium chloride crystal will be, inter-ionic distance for cesium chloride will be. Instead of cesium bromide, what we'll do, we'll take cesium chloride. ठीक आहे. आता ऑप्शन कसे दिले त्याने, instead of giving some value they have taken a as a general value आणि MCQ असा तयार केला. ऑप्शन ए दिलाय a, ऑप्शन बी दिलाय त्याने a/2, ऑप्शन सी दिलेला आहे त्याने √3a/2 and option D is 2a/√3. So right option is √3a/2. So similar question. ठीक आहे. सेसियम क्लोराइड, सेसियम ब्रोमाइड याच्यामध्ये तुमची BCC स्ट्रक्चर आहे. if it is BCC then the shortest distance is 1 of the length of solid diagonal. सॉलिड डायगोनल म्हणजे कळालं मित्रांनो, एक क्यूबचा एक कोपरा ते दुसरा अपोजिट साइडचा कोपरा. ठीक आहे. देन द नंबर ऑफ युनिट सेल. अजून एक प्रश्न घेऊ आपण शेवटचा या सेशनचा. क्वेश्चन इज द नंबर ऑफ युनिट सेल इन 58.5 ग्रॅम ऑफ NaCl इज नियरली. सो मास ऑफ सबस्टन्स इज 58.5 ग्रॅम ऑफ NaCl. इट इज NaCl. यू हैव टू फाइंड आउट द नंबर ऑफ युनिट सेल. देन नंबर ऑफ युनिट सेल किती असतील. ठीक आहे. सो क्वेश्चन इज व्हेरी सिंपल बट इट इज important MCQ. If mass of substance is given to you, you have to find out the number of unit cell. Now let me give the answer to this question. So it is, आपण फॉर्म्युला काय वापरणार पाहता. ऑप्शन इथे दिलेला आहे. सो सिन्स इट इज अ प्रॉब्लेम लाईक MCQ, I will not write the options. Formula is 58 point gram NaCl. We have to convert it into
mole, and then accordingly we have to take the total number of particles in it. So 1 unit cell, see, 1 unit cell of NaCl contains 4 NaCl particles. Okay, I will use the word particles only. So we have 58.5 gram of NaCl. आता याचे इक्विव्हॅलंट मोल किती येतील? मग आपण जर याचे इक्विव्हॅलंट मोल जर काढले तर इट कम्स टू 1 मोल using molar mass of NaCl, and 1 mole is equivalent to Avogadro number, so that is 6.02 into 10 raised to 23. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात आपण काय केलं, 58.5 ग्रॅम contains 6.02 into 10 raised to 23 particles. ठीक आहे, and since one cell has 4 particles, therefore number of cells is equal to 6.02 into 10 raised to 23 divided by 4. So that will give us the answer, and it is, I think, 1.5 into 10 raised to 23, which is option given there. So काय केलेलं MCQ सॉल्व करण्यासाठी ते पहा, दिलेल्या मासला कन्वर्ट केलं इनटू मोल. त्यासाठी तुम्हाला Na चं Cl चं मोलर मास पाहिजे, माहिती पाहिजे. Once it is known to you, then convert it into moles, and 1 mole contains this number. If it is 2 mole, multiply this by 2. एकदा ते नंबर ऑफ पार्टिकल मिळाले तर सोडियमची सेल किती कंटेन करेल, म्हणजे सोडियमची सेल ही FCC असते म्हणून तिचे 4 असतात, म्हणजे ते तुम्हाला माहित पाहिजे. सो दॅट्स वाय इट बिकम्स अ इम्पॉर्टंट MCQ, ऑल इंडिया लेवल MCQ. ठीक आहे. सो इन नेक्स्ट सेशन we'll discuss coordination number and the remaining topic. So I'll conduct 2 more sessions on MCQ. So keep watching.